तर पुणे अपघात प्रकरणामध्ये अजित पवारांची नार्को टेस्ट करा। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ही मोठी मागणी केली आहे। पोलीस आयुक्तांना फोन केला होता की नाही हे स्पष्ट सांगा। अंजली दमानिया यांनी अजित पवारांना हा परखड सवाल केला। आमदार सुनील टिंगरे तिथे कुणाच्या सांगण्यावरून आले होते असा सवाल देखील दमानिया यांनी उपस्थित केला। तुम्ही म्हणताय की आयुक्तांना फोन केला होता का? काय नेमकं तुम्हाला वाटतं या सगळ्या प्रकरणामध्ये? नाही, कसं आहे की एखादा पालकमंत्री जो इतका प्रोएक्टिव्ह असतो की तो प्रत्येक ठिकाणची चौकशी करतो, पाहणी करतो, सकाळपासून उठून मी काम करतो असं जे अजित पवार वारंवार म्हणतात, तर असा कामसू माणूस जेव्हा एवढी मोठी घटना घडली की बाबा दिल्लीचे लोक सुद्धा याची चौकशी करतात, त्याला लावून धरतात, जे अजित पवार कार्यकर्त्यांवर छोटंसं काही बोलले तरी जे तापतात, ते काल अजित पवार काय बॉडी लँग्वेज होती त्यांची बोलताना, जर त्यांच्यावर आरोप झाला की बाबा तुम्ही सीपीना फोन केला होतात की नाही ते तुम्ही सांगा, तर तेव्हा ते नाही मी काही सीपींशीच बोलणार ना, मी काही याच्याशी बोलणार आहे का, मी काही शिपायाशी बोलणार आहे का। जो अजित पवार नेहमी असा भडकून बोलतो, तो ज्या पद्धतीने बोलत होता त्याच्यावरनं डेफिनेटली वाटतंय की ते सारवासारव करतायत। ते कालच्या पत्रकार परिषदेत कम्प्लिटली गांगरल्यासारखे वागत होते। पहिला प्रश्न हा की त्यांनी सीपींना फोन केला होता की नाही याचं स्पष्ट उत्तर द्यावं। दुसरं म्हणजे त्यांनी जे केलं, म्हणजे सीपींना जो प्रश्न तुम्ही आता सीपींना सुद्धा प्रश्न विचारा की अजित पवारांकडनं तुम्हाला थेट फोन आले होते की नाही, आणि आले असतील तर ते कशासाठी आले होते, टिंगरे तिथे काय करत होते, कोणाच्या सांगण्यावरनं आले होते, हे टिंगरेंना सुद्धा आता विचारलं पाहिजे। आणि अनेक ज्या मुद्द्यांवर आता स्पष्टीकरण पाहिजेत। मला तर असं वाटतं अजित पवारांचा फोन सुद्धा जप्त झाला पाहिजे आणि खरं तर त्यांची नार्को टेस्ट पण झाली पाहिजे, कारण काल ते जे बोलत होते ते अतिशय खोटं, दादांत खोटं होतं। त्यांनी डेफिनेटली त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।